शंकर पाळे यांना मी विनंती करतो त्यांनी सूरज लाड याच्यासाठी मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न इथं मात्र पाणी पाणी देऊ काय गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मलकापूर संघाकडून एक अष्टपैलू खेळाडू उत्कर्ष कोटाळे कोल्हापूर टेनिस क्रिकेट मधील एक नावाजलेला खेळाडू मलकापूर संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसतोय. तिसऱ्या चेंडूवरती लेग बाईच्या रूपात एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचली जाते 2. शंकर पारळे यांच्याकडून आयोजकांसाठी आर्थिक सहकार्य त्याबद्दल त्यांचा मी आभार आहे. हॅलो. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 6. दुसरा षटक घेऊन येतोय निलेश शाळेच्या एंडकडून. बॅटिंग मार्कवरती आपण पाहतोय परळी स्पोर्ट्स संघाकडून कोण आले अरविंद. पहिला चेंडू हलक्यात आणि खेळून काढला. इथं मात्र यष्टरक्षकाकडून थोडीशी चूक केली जाते. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. चेंडू बॅटची कडा घेऊन डी झोन मध्ये बॉलिंग मार्कवरती निलेशची वर्णी लागली जाते. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय निलेश. आतापर्यंत आपण पाहिलं तर मलकापूर संघाचा विचार करता मागच्या सामन्यामध्ये क्वार्टर फायनल 1च्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली होती. या अष्टपैलू कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली होती या संघाकडून.
आखोडी टप्प्याचा चेंडू धरलाय स्क्वेअरच्या दिशेला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. 2 धावा घेण्यात यश. चांगलं रन बिटवीन द विकेट. 2 धावांची भर पडेल. धावसंख्या पोहोचते ती 9. एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. परळे स्पोर्ट्स संघ, नवसंदेश स्पोर्ट्स परळे संघाची. पुढचा चेंडू पुढचा चेंडू. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. तिसऱ्या चेंडूचा खेळ बाकी आपण पाहतोय निलेश जाधवला. मिड विकेटच्या दिशेला स्लॉग स्वीप, परंतु चेंडू क्षेत्ररक्षक उत्कर्ष कोटावडे. यावेळी एका धावेची भर पडेल. धावसंख्या प्रथमच डबल डिजिट मध्ये धावसंख्या पोहोचते ती 10. एक गड्याच्या मोबदल्यात मलकापूर असंघ पहिल्या 9 चेंडूचा विचार करता थोडासा वरचा ठरताना दिसतोय परळे स्पोर्ट्स संघासमोर. पुढचा चेंडू असेल निलेश टू अरविंद. मोठा प्रहार चढवला जातोय चेंडू क्षेत्ररक्षक प्रशांत. यावेळी मात्र एका धावेची भर पडते. धावसंख्येत धावफलकात ठेवण्यात यश मिळवलं दोन्ही फलंदाजांनी. या षटकाचा विचार करता 5 धावा वसूल केलेत या षटकामध्ये. चेंडू बॅटची कडा घेऊन फायनलच्या दिशेला, जिथे मात्र एका धावेची भर पडेल. कोणतंही मोठं नुकसान होत नाही. 5 चेंडूचा खेळ पूर्ण. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती निलेशला. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या मात्र या सामन्यात विचार करता थोडस जकडून खेळतात, आकडून खेळतायत हे दोन्ही फलंदाज. चाच पडताना दिसत आहेत, कारण या सामन्यामध्ये जो संघ विजेता ठरेल तो फायनलिस्ट होईल. उद्याच्या फायनल मध्ये खेळण्यासाठी मेगा फायनल मध्ये संडे. थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो. मलकापूर कारण तुम्हाला फलंदाजीसाठी वेळ झाला तर बॅड लाईट अपील चालणार नाही. आजचे सामने आजच घेण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे. शेवटचा सामना आहे सेमीफायनलचा. आखोड टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक उत्कर्ष कोटावळे त्याच्याकडून थोडीशी चूक केली जाते. चेंडू जमिनीला दान केला जातो, जीवदान मिळते. हे जीवदान कितपत महागात पडेल मलकापूर संघासाठी, कारण चेंडू जमिनीला दान केलाय. 2 धावांची भर पडते. उत्कर्ष कोटावळेकडून चूक केली जाते. गोलंदाजी मार्कवरती अजय कुंभार. तिसरं षटक प्रगती पथावर. षटकातील पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण. जखमेवर मीठ चोळलं जाते. चेंडू धरला जातो, सीमा पार येतो षटकार. डीके चिकन क्रॅकिंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय स्कोअर लेगच्या दिशेला. साहिलच्या बॅट मधून ज्याचा झेल सुटला होता त्यानं मात्र इथं हल्ला चढवलाय. आणखी एक मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. इथं मात्र निर्धाव चेंडू कमबॅक केला जातोय अजयकडून. आपण पाहिलं होतं पहिल्या चेंडूवरती उत्कर्ष कोटावळेकडून चूक केली होती, त्यानंतर मात्र पुढच्या चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळाला. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू स्लोअर पद्धतीचा मिड विकेटच्या दिशेला. परत एकदा चेंडू जमिनीला गुदगुल्या करत, मैदानाला गुदगुल्या करत चुकफेकी केली जाते. यावेळी मात्र कोणतंही नुकसान होत नाही. एका धावेची भर पडेल. आता मात्र स्ट्राईक वरती अरविंद, एक अनुभवी खेळाडू, हार्ड हिटर फलंदाज परळे स्पोर्ट्स संघाकडून. या सामन्यामध्ये जास्तीत जास्त दावा करण्याचं आव्हान आहे या दोन्ही फलंदाजांसमोर, कारण समोरचा संघाचा विचार करता मोठी फलंदाज आहे त्यांच्याकडे. जास्तीत जास्त आखोड टप्प्याचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेला. चेंडू क्षेत्ररक्षक येतोय प्रशांत. अचूक फेकी, चांगले कलेक्शन, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं मलकापूर संघाकडून.
या षटकातील 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. 5 चेंडू मध्ये एक षटकार आपण पाहिलं होतं, DK चिकन क्रॅकिंग षटकार. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. साहिलच्या बॅट मधून धावा होणं गरजेचं आहे. सलामीला आलेला फलंदाज परळी स्पोर्ट्स संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय साहिल. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र तितका खरपूस समाचार घेता आला नाही. यावेळी एका धावेची भर पडते. धावसंख्येत 5 षटक समाप्तीचा इशारा. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतो एका गड्याच्या मोबदल्यात 23-23. 3 षटक पूर्ण झाले. अजून 2 षटकांचा खेळ बाकी. बॉलिंग मार्क वरती उत्कर्ष कोटावयाची वर्णी लागली जाते. वैयक्तिक कोटावरील दुसरं, तर संघाचं 4थं षटक हाताळण्यासाठी थोडं स्पीडअप करायचं मलकापूर संघ. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं साहिलच्या बॅट मधून एक खणखणीत षटकार आला होता. त्याआधी उत्कर्षनं झेल सोडला होता. तो उत्कर्ष कोटावळा आपल्याला दिसतो. गोलंदाजी मार्क वरती त्याच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवले. 23 धावसंख्या धावफलकावरती उत्कर्ष खांद्यावरती जबाबदारी हातामध्ये चेंडू सोपवलाय कर्णधारानं. यावेळी मात्र कव्हरच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कलेक्शन, चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते. ज्याच्या मनगटात धाडस आणि डोक्यात विचार असतो त्याच्यासाठी कोणतंही ध्येय अशक्य नसते. यावेळी ध्येय अशक्य वाटणार नाही, कारण साहिलच्या बॅटला हा मागच्या षटकामध्ये षटकार आला होता. यावेळी मात्र वाईड +1 टोटल 2 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. उत्कर्ष कोटावळी इथं मात्र सर मारा करताना पाहायला मिळतो. ज्यानं पहिल्या षटक अतिशय उत्कृष्ट हाताळलं होतं. त्या षटकामध्ये 1 चौकार 1 धावा आणि एका गड्याला परतीचा मार्ग दाखवला होता. अतुलला बाद केलं होतं. या षटकात मात्र त्याच्याकडून थोडीशी चूक केली जाते. पहिला चेंडू एका धावेसाठी, तदनंतर मात्र या चेंडूवरती आपण पाहतोय सर मारा लेग स्टंपच्या बाहेर. मिड विकेटच्या दिशेला परत एकदा चेंडू टोलवला. चेंडू क्षेत्ररक्षक येताना दिसतो निलेश. चांगलं कलेक्शन, चांगली फेकी केली जाते, परंतु यष्टरक्षकाकडून थोडीशी चूक केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न फक्त साहिल कडून केला जात होता. 2 धावांनीशी धावफलक हलत राहिले. धावसंख्या होती ती 28 धावफलकावरती लगावलं जात. 4थं षटक प्रगतीपथावर. षटकातील आपण पाहतो 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. पुढचा चेंडू बॅटची गडा घेऊन टॉपेज. चेंडू जाते थर्डमॅनच्या दिशेला एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्या सरसावते 29 या धावसंख्येवरती. उत्कर्ष कोटावरचा विचार करता त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. त्याच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली संघाच्या संघ कर्णधार निखिल शिरगावकरनं. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. यावरती मोठा हल्ला चढवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येताना दिसतोय, परंतु चेंडू सीमा पार येतो. षटकार अरविंदच्या बॅट मधून. DK चिकन क्रॅकिंग षटकार. धावसंख्या झपाट्याने वाढ. धावसंख्या पोहोचते ती 35. पुढचा चेंडू असेल उत्कर्ष कोटवेटो अरविंद. यावेळी यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसरतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू होते. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. 5 चेंडूमध्ये 1 षटकार आपण पाहिला. मागच्या चेंडूवरती फुल टॉस होता. फुल टॉस वरती फुल टॉ केलाय. 7 धावांची मोहर लागली त्या चेंडूवरती. तदनंतर मात्र कमबॅक केला जातो उत्कर्ष कडून. शेवटचा चेंडू वेगावरती स्वार झाला उत्कर्ष. यानंतर आपण पाहतो 55 षटक समाप्तीचा इशारा. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35. अजून शेवटचं षटक हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर बॅटिंग मार्क वरती साहिल. परळे स्पोर्ट्स नवसंदेश स्पोर्ट्स परळे. थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो. मर्यादित 5 षटकांचा सामना. 5 षटकांमधील पहिल्या 4 षटकांमध्ये 35 धावसंख्या उभी केली दोन्ही फलंदाजांनी. उत्कर्ष कोटावळीच्या मागच्या षटकातील 4थ्या चेंडूवरती आपण पाहिलं होतं एक मोठा प्रहार चढवला होता. तदनंतर त्याच्याकडून कमबॅक केला जातो. 2 निर्धाव पद्धतीचे चेंडू. हीच ओळख असते एका अनुभवी खेळाडूची, एका नावाजलेल्या खेळाडूची. षटकारानंतर 2 चेंडू निर्धाव येत आहेत. याचा अर्थ उत्कर्ष कोटावळे एक चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती. युवा खेळाडूंनी त्याच्याकडून या प्रकारच्या खेळाची
अपेक्षा करणे खूप गरजेचं आहे, त्याच्याकडून शिकणं खूप गरजेचं आहे. मोठा प्रहार चढवला जातोय, चेंडू क्षेत्ररक्षक येताना दिसतोय निलेश जाधव. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये त्यानंतर दोन धावा आणि त्यानंतर चूक केली जाते. धावबाद स्वरूपात साहिल बाद होते, आत्महत्या केली जाते. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात सूरज लाड, मागच्या सामन्याचा सुपर हिरोस. थँक्यू सो मच डीजे अभय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 37. पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि गडी बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात सूरज लाड. मोठा प्रहार चढवला जातो, यावेळी चेंडू खाली क्षेत्ररक्षक येताना दिसतोय निलेश जाधव. त्याच्याकडून थोडंसं फंबल होते परंतु कोणतंही नुकसान होत नाही, गडी बाद होतो. बॅक टू बॅक 2 विकेट्स, 2 धावा आणि 2 गडी बाद केले आतापर्यंत. एक धावबाच्या रूपात एक कॅच आउट झेल बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात अजय. थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो. अजय सर थोडं स्पीडअप करा. अजय चौगले यांच्या प्रत्येक षटकारासाठी प्रमोद पारवे यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. अजय चौगले यांच्या प्रत्येक षटकारासाठी प्रमोद पारवे यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज झाले मित्रांनो. DRS review. On-field decision. On-field decision. Wicket. या षटकामध्ये आपण पाहतोय मंकेंडिंगच्या रूपात आणखी गडी बाद होतोय. अरविंद बाद होतोय. अरविंदची जागा घेण्यासाठी मैदानात विनोद. परळे स्पोर्ट्स संघाकडून आपण पाहतोय 37 या धाव संख्येवरती आणखी एक धक्का बसतोय. मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अजय चौगले यांच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक प्रमोद पारळे यांच्याकडून. यावेळी हलक्यात आणि खेळून काढलाय. स्ट्राईक वरती येताना दिसतो आपल्याला विनोद. अजय चौगले यांच्या प्रत्येक षटकारासाठी प्रमोद पारळे यांच्याकडून 100 रुपयांचे कॅश प्राइज अजून सुद्धा अवेलेबल आहे. अजय चौगले स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 38. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कडा घेऊन थर्डमॅनच्या दिशेला आपण पाहतो. प्रोटेक्शन आशिष लगारे एक अनुभवी खेळाडू मलकापूर संघाकडून. शेवटचं हाणामारीचं षटक असताना या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केलेत या गोलंदाजाने. हर्ष एक युवा सितारा आपल्याला पाहायला मिळतो मलकापूर संघाकडून. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू यष्टीरक्षक निखिल शिरगावकरच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडूने सांगता होते ती 5व्या चेंडूची. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा हाणामारीचा षटक आपण पाहतो. इथं मात्र हर्षवर्धन ठरताना दिसतोय. आणखी एक निर्धाव चेंडू. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा.
थोडं स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. बॅडला टप्पल चालणार नाही. 40 धावांची गरज आहे. मर्यादित 5 षटकांमध्ये 40 धावांची गरज असेल. थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो. मर्यादित 5 षटकांमध्ये 40 धावांची गरज असेल. थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो. मलकापूर ए आपले सलामीचे 2 फलंदाज मैदानात पाठवा. सलामीची जोडी आपण पाहतो मलकापूर संघाकडून निखिल शिरगावकर आणि निलेश जाधव. मर्यादित 5 षटकांमध्ये 40 धावांची गरज असेल. तर समोर आव्हान आपण पाहतोय सूरज लाड एक युवा सितारा परळे स्पोर्ट्स संघाकडून. नवसंदेश स्पोर्ट्स परळे संघाचा हा युवा सितारा. आपल्याला त्याच्याकडून गोलंदाजी पाहायला मिळेल. जर तो गोलंदाज या फलंदाजांवरती वरचढ ठरला तदनंतर मात्र या षटकामध्ये आपण पाहणार आहोत, या सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत. पारडं थोडस जड आता मात्र मलकापूर संघाचं दिसते, कारण धावसंख्या फक्त 40 आहे. 40 धावांची गरज असताना मर्यादित 5 षटकांमध्ये 40 धावांची गरज आहे. तर सर्वांची नजर असतील अतुल आणि सूरज लाड हे दोन्ही गोलंदाज. या दोन्ही गोलंदाजांचे 18 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय आतापर्यंत त्यांनी चांगली कामगिरी केली. तीस चेंडू 40 धावांची गरज. वैयक्तिक पहिल्या षटक हाताळण्यासाठी अतुल. पहिलाच चेंडू मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि निखिल शिरगावकर बाद होतोय. पहिला धक्का बसतोय. पहिल्या चेंडूवरती पहिली अवदसा लागली जाते. सेमीफायनलच्या सामन्यात पहिला धक्का निखिल शिरगावकर बाद. मलकापूर संघाचा एक मोठा खेळाडू ओव्हर टू डीजे. थँक्यू सो मच डीजे थँक्यू सो मच. निखिल शिरगावकरची जागा घेण्यासाठी मैदानात आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू कोल्हापूर टेनिस क्रिकेट मधील एक मोठे नाव उत्कर्ष कोटावळे, ज्यानं गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी पार पडली. त्याच्या खंड्यावरती जबाबदारी. 30 चेंडू 40 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय निखिल शिरगावकर बाद झालाय. त्याची जागा उत्कर्ष कोटावळे. उत्कर्षाचं बॅट तळपणं खूप गरजेचं आहे, परंतु सामना चालू होण्याआधी आपण बोललो होतो की अतुल आणि सूरज या दोन्ही गोलंदाजांवरती नजर असतील सर्व क्रिकेट प्रेमींच्या. परळे संघाच्या परळे संघाचा विचार करता त्यांच्याकडून अजून सुद्धा अतुल आणि सूरज यांच्यावरती नजर असतील. पुढचा चेंडू यावेळी चेंडू बॅटची कडा घेऊन थर्डमॅनच्या दिशेला.
डिक्लेअर झोन मध्ये सायकल सायकल कोणाच्या आहेत अन्यथा मॅन ऑफ द मॅच साठी सायकल घेण्यात येईल काढून, याची नोंद घ्यायची आहे. लहान खेळाडूंनी कमिटी मेंबर्स कडून गाडी घेऊन यायला लागले तर मैदानाच्या बाहेर सायकल घ्या. फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळी आपण पाहतोय. निर्धाव निर्धाव चेंडू. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केले आणि 1 गडी बाद केलाय. पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का बसला होता, त्यानंतर उत्कर्ष कोटावळे सुद्धा चाच पडताना दिसतोय. पहिल्या 2 चेंडूवरती फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, त्यावरती खरपूस समाचार काही त्याला घेता आला नाही. पुढचा चेंडू आपण पाहतोय. अतुलचा 3 चेंडूंचा खेळ बाकी. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. इथं मात्र लेग बाईच्या रूपात एका धावेची भर पडेल. धावसंख्या पोहोचते 2. पाणी घेऊन येऊ काय? सामन्याला सुरुवात होते. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 4 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केलेत. स्ट्राईक वरती निलेश. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूने सांगता होते 5व्या चेंडूची पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो. या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात अतुलनं आपल्या संघासाठी आणि एका गड्याला परतीचा मार्ग दाखवलाय. निलेश आणि उत्कर्ष कोटावळे हे दोन्ही फलंदाज मलकापूर संघासाठी मैदानात राहणं खूप गरजेचं आहे, कारण या सामन्यामध्ये 40 धावांची गरज आहे आणि बॅड लाईट अपील चालणार नाही. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. परत एकदा चेंडू खाली. क्षेत्ररक्षक निलेश जाधव बाद होतो. आणखी एक सलामीला आलेला फलंदाज निलेश आणि निखिल पहिल्या षटकांमध्ये पहिल्या 6 चेंडू मध्ये बॅक टू दी पव्हिलियन. ओव्हर टू डीजे. थँक्यू सो मच डीजे. निलेशची जागा घेण्यासाठी मैदानात आपण पाहतोय प्रशांत. आणखी एक नावाजलेला खेळाडू मलकापूर संघाकडून पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च करून 2 गाड्यांना परतीचा मार्ग दाखवला अतुल संघाचा संघनायक संघ कर्णधार. 40 धावांची गरज असताना इथं मात्र सामना बरोबरीत आलाय, कारण 30 चेंडू 40 धावा हे मोठं आव्हान नाही टेनिस क्रिकेटमध्ये. परंतु या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पहिल्या 6 चेंडू मध्ये त्यानं सुद्धा आपला इरादा स्पष्ट केलाय, आपले मनसुबे स्पष्ट केले. फक्त स्पीडअप करायचा आहे परळे संघ थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो, अन्यथा पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. मोठा फटका सजवलाय लेग साइडच्या दिशेला. चेंडू क्षेत्ररक्षक येताना दिसतोय. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये. यावेळी आपण पाहतोय 2 धावा. चांगला रन बिटवीन द विकेट उत्कर्ष आणि प्रशांत कडून. उत्कर्षच्या खांद्यावरती जबाबदारी येऊन सोपवले मलकापूर संघाची. धाव संख्या पाहतोय आपण 4. अजून सुद्धा 24 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. जेव्हा जेव्हा आपण टेनिस क्रिकेटचा विचार करता संध्याकाळच्या टायमिंगला म्हणजे इव्हनिंगच्या टायमिंगला इव्हनिंग सेशनला धावा चेस करणं खूप अवघड आहे. इथं मात्र 30 चेंडू आणि 2 धावा 1-1. एका धावेची भर पडेल. धावसंख्या डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी चेंडू बॅटची टॉप एज घेऊन
डी झोन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये आपण पाहिला होता चेंडू. आतापर्यंत या षटकामध्ये 2 चेंडू हाताळले तर सूरजनं फुलटॉस पद्धतीचा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. नैसर्गिक अडथळा आपल्याला पाहायला मिळतो या सामन्यामध्ये. उत्कर्ष कोटावळीच्या बॅटमधून अतिशय उत्कृष्ट फटका सजवला होता, परंतु या चेंडूवरती 2 धावांचीच भर पडेल. 2 धावांनीशी धाव फलक हलत राहिले. धावसंख्या 7 होते. MS धोनी जर्सी नंबर 7 धावसंख्या आपल्याला धावफलकावरती 7 आकडा पाहायला मिळतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणखी एक मोठा फटका, परंतु चेंडू जातो तो डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावांसाठी धावसंख्या होती ती 9. थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो. बॅड लाईट अपील चालणार नाही, कारण आपण या सामन्याचा विचार करता अजून सुद्धा 20 चेंडू बाकी आहेत. 20 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे. उत्कर्ष कोटावळे अष्टपैलू खेळाडू मागच्या सामन्याचा सामनावीर क्वार्टर फायनलचा, तर दुसऱ्या क्वार्टर फायनलचा सुपर हिरो गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय एक युवा खेळाडू आहे सूरज लाड. परत एकदा चेंडू जातोय. बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी धाव फलक हलत राहिले. धावसंख्या आपण पाहतोय 10. डबल डिजिट मध्ये प्रथमच धावसंख्या जाते एका गड्याच्या मोबदल्यात. षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. 11 चेंडू मध्ये 10 धावा खर्च केल्यात परळ संघानं. नवसंदेश स्पोर्ट्स या संघानं शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. फुल टॉस. यावेळी चेंडू खाली क्षेत्ररक्षक येताना दिसतोय आणि झेल सुटलाय. चेंडू जमिनीला दान केलाय. चेंडू चांगला प्रयत्न होता, परंतु चेंडू सीमा पार. चौकार. उत्कर्ष कोटावळीच्या बॅट मधून चौकार येतोय. काय सर सांगायचंय? 4 नाही. ओके, चौकार. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 14. थँक्यू डीजे बॅड लाईट अपील आहे. डीजे आपण रात्रभर वाजवू शकतो, परंतु मॅच वेळेवरती घेणं गरजेचं आहे. परळ स्पोर्ट्स आपल्याला लास्ट कॉल आहे, अन्यथा पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे. 2 धावांची याची नोंद घ्यायची आहे. जर वॉर्निंग देणार नाही नंतरच्या वेळी. 14 झालाय. 14. 2 षटक. यानंतर जर टीम मीटिंग घेतली तर पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे परळ संघ, कारण 3 षटक बाकी आहेत. 3 षटक पूर्ण करण्यासाठी कमीत कमी 15 मिनिटांचा वेळ आहे. 15 मिनिटांमध्ये ही 3 षटके पूर्ण होणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती सुनील. आणखी एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, अनुभवी खेळाडू. पहिला चेंडू पाहतोय आपण. सुनील गोलंदाजी मार्कवरती, तर स्ट्राईक वरती प्रशांत. मोठा प्रहार. चेंडू जातोय सीमा पार. षटकार.
षटकारानंतर कमबॅक केलं जातं सुनील कडून निर्धाव पद्धतीचा चेंडू येतोय मागचा पूल सक्सेसफुल केला होता प्रशांतनं आणखी एक मोठा प्रहार चढवला जातोय चेंडू खाली क्षेत्ररक्षक इथं मात्र चेंडू जमिनीला दान आणखी एक जीवदान मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती सुद्धा उत्कर्ष कोटावळेचा झेल सुटला होता त्यानंतर या षटकामध्ये प्रशांतचा सुद्धा झेल सुटलाय या झेलचा कितपत फायदा उठवतोय किती नुकसान होते पर्याय संघाला हे येणारे 15 चेंडू ठरवतील निर्धाव पद्धतीचा चेंडू 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आणखी एक मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न चेंडू जातोय निर्धाव यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय तिसऱ्या षटकातील आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर पुढच्या 4 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केले तो सुनीलनं आपल्या संघासाठी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल कारण पहिल्या चेंडूवरती पूल सक्सेसफुल केला होता त्यानंतर 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केले सुनीलनं पुढचा चेंडू शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील स्लोअर पद्धतीचा चेंडू मागे परत एकदा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला होता इथं मात्र आणखी एक झेल सुटलाय एका धावेची भर पडेल धावसंख्येत पंचांचा षटक समाप्तीचा इशारा तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 23 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे 12 चेंडू थोडं स्पीडअप करायचं टीम मीटिंग घेतली तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्यायची बॉलर आणि जर टीम मीटिंग झाली तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्यायची वारंवार सूचना दिल्या जातात तुम्हाला पर्याय संघ थोडं स्पीडअप करा मित्रांनो कारण बॅड लाईट अपील चालणार नाही बॉल घ्यायचा आहे कमिटी मेंबर्स गोलंदाजी मार्क वरती सूरज आपल्याला पाहायला मिळतो मागच्या सामन्याचा सुपर हिरो सुपरस्टार प्रशांतच्या प्रत्येक षटकारासाठी एमके यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे सतीश लोखंडे यांच्याकडून 11 चेंडू 17 धावांची गरज असेल बॅटिंग मार्कवरती आपण पाहतो प्रशांतला गणेश लोखंडे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे यावेळी वेगावरती स्वैर मारा वाईडचा चेंडू धावसंख्येत एका धावेची भर पडेल धावसंख्या 24 16 धावांची गरज आहे अजून सुद्धा 11 चेंडू आणि 16 धावा मोठा प्रहार ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू जातोय सीमा पार येतोय षटकार 500 रुपये जमा करायचे आहेत 500 रुपये जमा करायचे आहेत कमिटीमध्ये जमा करायचे आहेत आणखी एक मोठा प्रहार चढवला जातोय स्क्वेअरच्या दिशेला चेंडू क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू रेस जिंकतोय चेंडू जातोय सीमा पार आणखी एक चौकार धावसंख्या झपाट्याने वाढ धावसंख्या 33 अजून 7 धावांची गरज आहे 9 चेंडू आणि 7 धावांची गरज 6 धावसंख्या आपण पाहतोय 34 अजून सुद्धा 6 धावांची गरज आहे आणखी एक हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न चेंडू क्षेत्ररक्षक येताना दिसतोय थोडस फुंबल चुकीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते गचा क्षेत्ररक्षण अचूक फेकी केली जाते 2 धावांची भर तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु 2 धावाच काउंट केले जातील दोन्ही फलंदाज दोन्ही धावांवरती समाधान मानतायत धावफलक 36 4 धावांची गरज आहे 7 चेंडू आणि 4 धावा सात चेंडू आणि
4 धावांची गरज. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 4थं षटक प्रगतीपथावर. 1 2 4 4 4 4 4. ओके ओके. 8 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. स्ट्रेटच्या दिशेला चेंडू क्षेत्ररक्षक येताना दिसतोय. थोडस फंबल. यावेळी परत एकदा 2 धावांची भर पडेल धावसंख्येत. धावसंख्या पोहोचते 38. षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. 40 धावांची गरज असताना पहिलं षटक अतिशय उत्कृष्ट अतुलचं आपण पाहिलं होतं. तदनंतर मात्र पुढच्या षटकामध्ये प्रशांत आणि उत्कर्षनं अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली. सुरेख फटके सजवले. शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावांसाठी बॉल घेऊन यायचा. बॉल घेऊन या पर्याय संघ जो क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे. या सामन्याचा सामनावीर या सामन्याचा सामनावीर प्रशांत चोरगे. आपलं सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे. प्रशांत चोरगे आपला सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे स्टेजवरती.